शरद पवारांच्या राष्ट्रवादी काँग्रेसचे नेते विकास लवांडे यांच्यावर जीवघेणा हल्ला करत शाईफेक केल्याची घटना घडली। आळंदी म्हातोबामध्ये संग्राम भंडारे आणि त्यांच्या सहकाऱ्यांकडून विकास लवांडेंवर शाईफेक करण्यात आली। आज सकाळी प्रवचनाला जात असताना संग्राम भंडारे आणि 10 ते 15 गोरक्षकांनी पकडून आपल्या अंगावर शाई फेकली आणि मारहाण केली अशी माहिती असा आरोप लवांडे यांनी त्यांच्या सोशल मीडियावरून दिली आहे। तू परत गुरुवारला जर बोलला ना, तू लक्षात ठेव, आम्हाला काय भिडायचं ते भीड। आमचे आई बाप आहे ते आमचं सर्वस्व आहे। आमचं सर्वस्व आहे ते। वारकरी संप्रदायातील संग्राम भंडारे आणि काही 10-15 गोरक्षक होते। सगळेजण 2-3 गाड्या होत्या आणि त्या सगळ्या गुंडांनी मला रस्त्यात निर्जन स्थळी अडवलं। माझी गाडीवर मला उतरून माझ्या अंगावर 2-3 शाईच्या बाटल्या ओतल्या, मला धक्काबुक्की केली आणि 2 जणांच्याकडे रिव्हॉल्वर होते। ते सगळेजण मला जीवे मारण्याची धमकी देत होते। तितक्यात लोक जमत असताना ते मात्र तात्काळ पळून गेले। मी त्या सर्वांचा निषेध करतो। संग्राम भंडारे आणि त्याच्या सोबत आलेले सगळे जे काही 10-15 गुंड होते, गाड्या घेऊन आलेले, त्यांच्यावर पोलिसांनी तात्काळ कायदेशीर कारवाई करावी। मी लोणी काळभोर पोलीस स्टेशनला इथे फिर्याद देण्यासाठी आलेलो आहे। जोपर्यंत त्यांना सर्वांना अटक होत नाही तोपर्यंत लोणी काळभोर पोलीस स्टेशन येथे माझा सत्याग्रह सुरू राहणार आहे। विकास लवांडेंवरील शाईफेकीच्या घटनेचा आमदार रोहित पवारांनी निषेध केला। दुपारपर्यंत एफआयआर दाखल झाला नाही तर संध्याकाळी पोलीस स्टेशनला जाण्याचा इशारा त्यांनी दिला आहे। विकास लवांडे यांच्यावरील हल्ल्याप्रकरणी आज दुपारपर्यंत एफआयआर झाला नाही तर संध्याकाळी मी स्वतः पोलीस स्टेशनला जाणार। थोर संतांनी दाखवलेला बंधुभावाचा आणि शिव फुले शाहू आंबेडकरांचा विचार हा खरा महाराष्ट्र धर्म। कोणत्याही कट्टरवाद्यांना, गुंडापुंडांना आणि शिव्या देणाऱ्या मनुवाद्यांना हा विचार आम्ही पुसू देणार नाही। तर संग्राम भंडारे वारकरी संप्रदायातील घुसखोर असल्याची टीका आमदार जितेंद्र आव्हाडांनी केली। संग्राम भंडारेनं त्याच्या कृतीतून सिद्ध केलं की तोच खरं वारकरी संप्रदायातील घुसखोर आहे। बाहेर भक्तीचा आव आणून आतून द्वेष, अहंकार आणि हिंसा ठेवणाऱ्यांना समाजानं ओळखलं पाहिजे। वारकरी संप्रदाय हा प्रेम, समता आणि नम्रतेचा मार्ग आहे, गुंडगिरीचा नाही। विकास लवंडे हीच बाब लोकांच्या लक्षात आणून देत होते। आम्ही विकास लवंडे यांच्यासोबत उभे आहोत। तर शाईफेक करणाऱ्यांना तात्काळ अटक करा अशी मागणी काँग्रेसचे आमदार विजय वडेट्टीवारांनी केली। विकास लवांडेंवर शाईफेकीची घटना दुर्दैवी आहे। या निमित्तानं वारकरी संप्रदायात घुसखोरी केलेल्या हिंसक प्रवृत्तींचा काळा चेहरा समोर आला। स्वतःला माऊलींचा भक्त म्हणवून घेणारा परंतु प्रत्यक्षात सत्ताधाऱ्यांचा भक्त असलेल्या संग्राम भंडारे या भोंदूनं आपल्या कृत्यातून माऊलींच्या पवित्र भूमीला दूषित केलं। भ्याड हल्ला करणाऱ्यांना तात्काळ अटक करावी। तर या सगळ्या घटनेवर भाजपचे आचार्य तुषार भोसले काय म्हणतात आपण पाहूया। ज्यांनी व्यसन मुक्तीचं आणि मोठं कार्य या महाराष्ट्रात उभं केलं, त्यांना अशा पद्धतीने त्यांचा उपमर्द केल्यामुळे राज्यभरात तीव्र अशी संतापाची लाट उसळलेली आहे आणि त्या संतापाच्या उद्रेकातनच हा प्रकार घडलेला आहे। माझं या निमित्ताने शरद पवारांना आवाहन आहे की आता तरी तुम्ही तुमच्या बगलबच्च्यांना आवरा आणि या महाराष्ट्राचा आणि महाराष्ट्राच्या पूज्य संतांचा अपमान करणं थांबवा। विविध प्रतिक्रिया सध्या या सगळ्या घटनेवर येत आहेत।
राष्ट्रवादीचे नेते विकास लवांडे यांच्यावर आळंदी म्हातोबामध्ये शाईफेक करण्यात आलेली आहे. आता या सगळ्या प्रकरणी राष्ट्रवादी शरदचंद्र पवार पक्षाच्या नेत्यांकडून प्रतिक्रिया येऊ लागलेली आहे. रोहित पवार असतील, त्यासोबतच जितेंद्र आव्हाड असतील यांनी या घटनेचा निषेध व्यक्त केलेला आहे. तर काँग्रेसचे नेते विजय वडेट्टीवार यांनी या सगळ्या प्रकरणी शाईफेक करणाऱ्यांना तात्काळ अटक करावी अशी मागणी केलेली आहे. तर भाजपचे नेते तुषार भोसले यांनी मात्र या सगळ्या कृतीचं अप्रत्यक्ष समर्थन केलं आहे. तू परत गुरुवर्यांना जर बोलला ना, तू लक्षात ठेव, आम्हाला काय भिडायचंय ते भीड. आमचे आई बाप आहे ते आमचं सर्वस्व आहे. आमचं सर्वस्व आहे ते. दरम्यान हबप संग्राम भंडारे यांच्या कृत्याचं आमदार संग्राम जगताप यांनी समर्थन केलं आहे. हरिभक्त परायण संग्राम बापू भंडारे यांचं अभिनंदनही करतो आणि त्यांचं समर्थनही करतो की अत्यंत उत्कृष्ट प्रकारे त्यांनी आपल्या भावना आज व्यक्त केलेल्या आहेत. आणि त्यांनी जे काही काळं फासलं तर ते करत असताना त्यांनी यांच्या मागची भूमिका आपण लक्षात घेतली पाहिजे की कुठंतरी महाराष्ट्राची देशाची एक वेगळी परंपरा आहे आणि ह्या परंपरेमध्ये आपल्या धर्माची पताका ही घेऊन जात असताना या अनेक लोकांनी कुठंतरी आपलं संपूर्ण जीवन धर्माकरता समर्पित केलं आणि आज नाही केलं. हे गेल्या 30-40 वर्षापूर्वी 50 वर्षापूर्वी काही काही लोकांनी अगदी कुठलंही कुटुंब न बघता ते स्वतःचं संपूर्ण जीवन फक्त भगव्या ध्वजाकरता समर्पित केलं आहे, धर्माकरता समर्पित केलं आहे, पांडुरंगाकरता केलं, प्रभू रामचंद्राकरता केलं आहे. आणि हे करत असताना कुणीतरी उठतो, जो पक्ष कुठंच नाही, कशातच नाही, कुणीतरी याचा माणूस उठतो, त्यालाही कुणी खात नाही, पण तो उठून डायरेक्ट असा यादी वाचतो जसं काय त्याला कुठला तरी अधिकार, कुणीतरी शासकीय अधिकारी असा का दिला, एखादा कुणीतरी इन्कम टॅक्सचा अधिकारी असेल किंवा कुठला पोलीस आयुक्त आहे आणि तो गुन्हेगारांची यादी वाचतो. अशा प्रकारे यादी वाचण्याचं काम त्या व्यक्तीने केलं. आणि त्यामुळे बापूंनी जे केलं आहे तर बापूंचा आम्ही खऱ्या अर्थानं एक हिंदुत्ववादी कार्यकर्ते म्हणून आम्ही संपूर्ण महाराष्ट्राच्या वतीनं सकल हिंदू समाजाच्या वतीने त्यांचं अभिनंदन करतो की अत्यंत योग्य भूमिका ही बापूंनी बजावली, योग्य रीतीने त्याचं केलं. आणि इथून पुढच्या काळामध्ये असं जर कुणी ह्या साधू संतांबद्दल जर बोलत असेल, बापूंनी त्यांच्यावर वैयक्तिक त्यांचं नाव घेतलं म्हणून नाही केलं. एबीपी माझा, उघडा डोळे बघा नीट.